दादा हातात पकडा, दादा हातात पकडा. कितीला? हा पाहुणे सुरुवात आहे दोन. मावले दोन तीन मला तिकडे मी नाही येऊ शकत, काल आलते ना. काय असतात आपण काही माहिती योग्य समजा काय पट्टे 100 असणार काय 50 असणार आपण म्हणतो की शेतकऱ्याला तिथं म्हणताना 100 म्हणले जे आहे ते पट्ट्याचं सांगच नाही. नाही ते नाही मालातलं फरक. मला कुठे शोध झाले घेतो कधी सर गौरी गणपती चालू आहे, एकंदर बाजार भाव कसा आहे? घट झाली, भाव वाढले, कमी झाले, काय बाजार? ऍक्च्युली वर्षभर आम्ही शेतकरी आणि इव्हन गिरायक जे हारवाले फुलवाले ते वर्षभर आम्ही गणपती गौरीची वाट बघत असतो. परंतु गणपतीच्या आधी 2 दिवस खूप चांगले गेले, परंतु अचानक आलेल्या ह्या पावसामुळे 2-3 दिवसाच्या पावसामुळे इतकी व्हेरिएशन आले फुलांमध्ये. बिचके मध्यम सुकून आणलेले कोरडा असं, त्यामुळे फार तफावत आहे बाजारात. झेंडू फार 50 रुपयापासून 80-90-100 पर्यंत आहेत. शेवंती 100 रुपयापासून 250 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे क्वालिटी वेगवेगळी, म्हणजे गिराईक कन्फ्युज झाले. बाहेरगावावरून जे गिराईक येतं ते फुलं उद्या परवा गौरीपर्यंत टिकतील का नाही शक्यता त्यांना वाटत नसल्यामुळं काही काही गिराईक परत गेलीत फुलं न घेता. आत्ताच अण्णांनी सांगितल्याप्रमाणे गौरी गणपती ह्या सणाची वाट प्रत्येक शेतकरी असेल, आडतदार असेल, हा मोठ्या उत्सुकतेने पाहत असतो. निश्चितपणाने यावर्षी बाजारभाव हे चांगले मिळाले, परंतु अवेळी झालेल्या पावसामुळं, पावसाचा सीझन तर असतोच, भाद्रपद महिना सुरू झाला की पाऊस जास्त होतो, त्या पावसामुळं मालाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. ओले माल आले, मालाची क्वालिटी ती नाही. कारण जो झेंडूचं जर उदाहरण घेतलं तर 50 रुपयांनी झेंडू मिळतो, 100 ते 120 रुपयापर्यंत झेंडू मिळतो. परंतु गिराईक ज्यावेळी ते खरेदी करायला येतं किंवा शेतकऱ्यांना ज्यावेळी शेतकरी माल पाठवून देत असतो, आपण जे बाजारभाव सांगतो त्यावेळी त्यांना त्या गोष्टीची तफावत समजून सांगायला लागते. ही एक मोठी अडचण. या अवेळी झालेल्या पावसामुळं या ठिकाणी आलेले शेवंतीचे रेट अतिशय चांगले आहेत. उद्या आणि परवा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे, कारण उद्या गौरींचं आवाहन आहे, परवा पूजन आहे. उद्या रविवार असल्या कारणानं पुणे शहरातील म्हणा, आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य लोक असतील ते खरेदीसाठी जास्त बाहेर पडतील. त्या संदर्भात बाजार समितीचं सहकार्य हे वाहतूक व्यवस्थेविषयी असतंच, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोकही या ठिकाणी येत असल्यामुळं वाहतूक व्यवस्था सुद्धा कधी कधी थोडीशी कोलमडून पडल्यासारखी होते. त्यासाठी अतिरिक्त कुमक ही बाजार समितीच्या प्रशासनानं विभाग प्रमुखांसाठी द्यावी, अशी ही विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करतो. नमस्कार, माझं नाव श्री संजय पांडुरंग कामते, मुक्काम पोस्ट एम.आय. शिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आज शेवंती सुवर्ण व्हाईट घेऊन सुवर्ण येलो घेऊन आलेलो आहे. आज थोडस पावसामुळे माल जरा डल झालेले आहेत, त्याच्यामुळे रेट थोडेसे डाऊन झालेले आहेत. अपेक्षेप्रमाणे 300-350 प्रमाणे सुवर्ण येलो जायला पाहिजे होते, परंतु आज 200-250 पर्यंत आहे रेट. पावसाचा परिणाम, फुलांची शायनिंग कमी होते आणि फुलं मातीमध्ये भरले जातात, त्याच्यामुळे फुलांचा डलनेसपणा वाढला जातो. शेतकरी आहात,
बाजारभाव कमी जास्त हे आपण नेहमी पाहत असतो. हो, पावसामुळे काय नुकसान झालं फुलांचं? पावसामुळे फुलांना करप्या वगैरे येऊ शकतो आणि किडीचा वगैरे प्रादुर्भाव होतो. किती घट झाली पावसामुळे तुमच्या फुलांमध्ये? साधारणतः एक 10% नुकसान आहे शेतात. हो, बाजारभाव परत येणे जाण्याचा सध्या परवडेबल आहे. गणपती सीजन आहे तोपर्यंत, परंतु पितर पंधरवड्यानंतर साधारणतः एक गौरी उठल्यानंतर मार्केट डाऊन होतं. साधारणतः एक पितूर पंधरवड्यामध्ये मार्केट पूर्ण डाऊन होतं. 15 दिवस कोल्ड स्टोरेजला ठेवावं लागतात किंवा मार्केटला आहे त्या रेटमध्ये विकावे लागतात. हे दोनच ऑप्शन आहेत. गौरी गणपती चालू आहे, त्याच्यात पाऊस देखील आहे. बाजारभावावर फुलांचा कसा परिणाम आहे? गणपती गौरीमुळे बाजाराची आवक चांगल्या पद्धतीत आहे, परंतु पावसामुळे शेतकऱ्याचे बरेच नुकसान झालेले आहे आणि त्या पद्धतीत शेतकऱ्याला म्हणाव्या असे बाजार भाव मिळत नाही. परंतु आज 2-3 दिवसापासून गणपती गौरीमुळे चांगले बाजार आहेत. शेवंत्या 200 ते 300 पर्यंत जात आहेत. झेंडूचे बाजार 100-120 आहेत. शेवंत्या चांगल्या पद्धतीत 200-250 रुपये आहेत. कार्लेशनला चांगले बाजार आहेत. जरबेराला चांगले बाजार आहेत. परंतु पावसाने थोडे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे असं इथं दिसून येत आहे. कुठल्या फुलाला जास्त बाजार? गुलछडीला बाजार जर पाहिलं तर 800 ते 1000 रुपये गुलछडीला बाजार आहेत. असे चांगल्या पद्धतीत यावर्षी गौरी गणपती अभावी गणपतीमध्ये चांगल्या पद्धतीत बाजार हे शेतकऱ्यांना मिळत आहे. पावसामुळे कुठल्या फुलात घट झाली असं जाणवतं? पावसामुळे झेंडूच्या फुलांना मार बसलेला आहे. गुलछडीला सुद्धा मार बसलेला आहे पावसामुळे, की त्या पद्धतीत आवक येत नाहीये. तुम्ही हे बाजारभाव सांगितले ते तुम्ही मला 10 ते 20 किलोच्या पुढचे सांगितलं. प्रति किलो म्हणायला गेलं तर किती बाजारभाव? प्रति किलो जर म्हणलं तर झेंडूचा रेट आज 100-120 पर्यंत आहे. गुलछडीचा रेट आहे 800 ते 1000 रुपये पर्यंत आहे. शेवंतीचा रेट 250 ते 300 रुपये आहे. ओल्या मालाला बाजार कमी आहेत. सुक्या मालाला चांगल्या पद्धतीत बाजारभाव मिळत आहे. त्यातल्या त्यात गणपतीमुळे शेतकरी थोडाफार तरी सुखावला असं म्हणता येईल. नाही, आज जर आपण पाहिलं चालू वर्षी तर माझ्या मते जर पाहिलं तर या वर्षी गणपतीत चांगल्या पद्धतीत बाजार आहे. शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीत भाव मिळालेला आहे. परंतु पावसामुळे थोडी हानी झालेली आहे शेतकऱ्याची बी असं गेल्या मला. वर्षीच्या मानाने विचार केला तर यावर्षी घट झाली, बाजार वाढलाय. नाही, गेल्या वर्षाच्या पट्टीत जर पाहिलं तर गेल्या वर्षापेक्षा चांगले बाजारभाव यावर्षी आहेत आणि याच्यात शेतकऱ्याचे चांगल्या पद्धतीत पैसे होत आहेत. म्हणजे एकंदर म्हणायचं झालं तर बाजारभाव थोडेफार प्रमाणात वाढले असं म्हणायला हरकत हो, 100% बाजारभाव चालू वर्षापूर्वी गणपतीमध्ये चांगल्या पद्धतीत बाजार आहेत. पावसाने थोडा मार बसलेला आहे, नाही असं नाही, पण चांगल्या पद्धतीत बाजारभाव टिकून आहेत. नाही. हे गणपतीपुरतेच बाजारभाव टिकतील की पुढेही नाही, हे फक्त गणपतीपुरतेच राहतील. पुढे बाजारभाव कमी होतील. गणपती संपल्यानंतर पितरपाटामध्ये रेंज कमी असते, बाजारभाव कमी होतील. तुमचं नाव सांगा. माझं नाव अशोक बांडे. आज मी फुल मार्केटमध्ये 25-30 वर्ष काम करत आहे आणि आज जर आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे इथं दादासाहेब कड म्हणून हे साहेब आहेत. यांनी चांगल्या पद्धतीत विभाग प्रमुख आहेत, चांगल्या पद्धतीत इथं मार्केटमध्ये सोय केली आहे. कुठल्याही घटकाला कुठलीही अडचण होणार नाही अशा पद्धतीत दादासाहेब कड यांनी इथे काम पाहिलेलं आहे. विभाग प्रमुख म्हणून ते आहेत, इथं चांगल्या पद्धतीत काम पाहत आहेत.